लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार जी आहे ती सुरूच आहे आणि त्यामुळे लातूर जिल्ह्यातली प्रमुख नदी असलेल्या मांजरा नदीलाही पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं दुथडी भरून मांजरा नदी वाहते आहे। मांजरा नदीवर उभारण्यात आलेले 16 बॅरेजेस जे आहेत ते पूर्ण क्षमतेने भरतायत। 70 ते 75% पाणीसाठा जो आहे तो या बॅरेजेसमध्ये आलेला आहे आणि त्यामुळं मांजरा नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। नदीपात्रामध्ये कोणीही उतरू नये अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आज शेतकऱ्यांचा सण बैलपोळा असल्यामुळं शेतकरी नदीपात्रामध्ये उतरू शकतात, त्यामुळे प्रशासनाने हे आवाहन केलेलं आहे की मांजरा नदीला आणि इतर नदी ओढ्यांना पुराची स्थिती निर्माण झाल्यामुळं कोणत्याही व्यक्तींनी किंवा नागरिकांनी नदी पात्रामध्ये उतरू नये अशा प्रकारचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर लातूर जिल्ह्यामध्ये पुराची स्थिती या संततधार पावसामुळे झालेली आहे। सलग 3 दिवस पाऊस कोसळतो आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।